नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवजन्मोत्सवानिमित्त एक जबरदस्त सूत्रसंचलन बघणार आहोत. मावळ्यांच्या रणशिंगाचा आवाज कानात घुमतोय, तोफांची धडधड आकाशाला भिडते, भगवा ध्वज वाऱ्यावर दिमाखात फडकतोय आणि त्या भगव्याखाली उभा आहे स्वाभिमानाचा जाज्वल्य ज्वालामुखी. अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला सिंह, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक, आपल्या हृदयाचा ठाव घेणारे नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्या महान तेजस्वी सूर्याच्या जयंतीनिमित्त आज आपण सारे एकत्र आलो आहोत आणि या पवित्र सोहळ्याची सुरुवात करताना माझं मन अभिमानाने भरून आलं आहे. उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे या शिवजयंती महोत्सवात मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत. आजचा दिवस म्हणजे केवळ जयंती नाही, तर प्रेरणेचा, शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि संस्कारांचा उत्सव आहे. आजचा प्रत्येक क्षण आपल्याला स्वराज्याची जाणीव करून देतोय. आजच्या या मंगलमय कार्यक्रमासाठी आपल्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित झाले आहेत. त्यांची उपस्थिती म्हणजे आपल्या कार्यक्रमाला लाभलेले भाग्यच आहे. मी विनंती करते की आपल्या टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करूया. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आदरणीय श्री सो साहेब. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे आदरणीय सर. तसेच विशेष अतिथी म्हणून आदरणीय मॅडम आणि इतर मान्यवर. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे मंचावर स्वागत करूया. मान्यवरांचे आगमन ही आपल्या कार्यक्रमाची यशस्वीता आहे. आता शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची वेळ आली आहे. शिवराय म्हणजे केवळ इतिहास नाही, तर ते विचार आहेत, प्रेरणा आहेत, चेतना आहेत. त्यांच्या चरणी वंदन केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मी विनंती करते की आपल्या मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया. दीप म्हणजे ज्ञान आणि ज्ञानातूनच स्वराज्य घडते. कृपया सर्वांनी उभे राहून या पवित्र क्षणाचे साक्षीदार व्हा. धन्यवाद. धन्य तो क्षण, धन्य ती वेळ, ज्या क्षणी शिवरायांच्या चरणी हा प्रकाश अर्पण केला जातो. आता आपण मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करूया. कारण अतिथी देवो भव हीच आपली परंपरा आहे. मी स्वयंसेवकांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन मान्यवरांचा सत्कार करावा. प्रास्ताविक. प्रत्येक कार्यक्रमामागे एक उद्देश असतो, एक भावना असते आणि त्या भावनेला शब्द देण्याचे काम प्रास्ताविक करते. आजच्या या शिवजयंती सोहळ्याचा हेतू, प्रेरणा आणि संकल्प याविषयी माहिती देण्यासाठी मी विनंती करते की आदरणीय सर यांना की त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आपल्या शब्दांनी आजच्या कार्यक्रमाला योग्य दिशा दिली. खरंच शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजवणे हीच खरी शिवजयंती. आता येतोय तो क्षण ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो, म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांच्या ओजस्वी भाषणांचा. शिवरायांच्या कार्याचा इतिहास, त्यांचे पराक्रम आणि त्यांची शिकवण आपल्या शब्दातून जिवंत करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करते की इयत्ता विद्यार्थी त्यांच्या भाषणासाठी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. खूप सुंदर. शिवरायांचे व्यक्तिमत्व अगदी जिवंत केलेत. आता पुढे वक्ते म्हणून मी आमंत्रित करते. आता शिवजयंती म्हटली की रक्त सळसळलं पाहिजे, अंगावर काटा आला पाहिजे आणि हे काम करतो तो पोवाडा. पोवाडा म्हणजे शौर्याची ज्वाला, पराक्रमाची गर्जना. तर सज्ज व्हा, कारण आपल्या विद्यार्थ्यांकडून सादर होत आहे शिवरायांच्या पराक्रमाचा थरारक पोवाडा. जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचे स्वागत करूया.
वाह, काय जोश, काय उत्साह! क्षणभर तर असं वाटलं आपण प्रत्यक्ष सिंहगडाच्या रणांगणात उभे आहोत. आता पुढे सादर होणार आहे एक सुंदर नाटिका. या नाटिकेतून शिवरायांचे संस्कार, त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आणि आई जिजाऊंचे मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग या कलाकृतीचा आनंद घेऊया. अप्रतिम सादरीकरण. खरंच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली कला पाहून अभिमान वाटतो. पाहुण्यांचे भाषण आता आपल्या कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग. मार्गदर्शनाचे अमूल्य शब्द ऐकण्यासाठी मी विनंती करते की आपल्या प्रमुख पाहुण्यांनी त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सर, कृपया मंचावर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. मनःपूर्वक धन्यवाद सर. आपल्या प्रेरणादायी शब्दांनी आम्हाला नवचैतन्य मिळाले. आता अध्यक्षीय मनोगतासाठी मी विनंती करते आदरणीय अध्यक्ष महोदयांना. खूप खूप धन्यवाद. आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला पुढील वाटचालीसाठी नवी दिशा मिळाली आहे. आता आजच्या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला तर शिवप्रतिमेचे पूजन, मान्यवरांचे स्वागत, प्रेरणादायी प्रास्ताविक, विद्यार्थ्यांची भाषणं, जोशपूर्ण पोवाडा, नाटिका आणि मार्गदर्शनपर भाषणं या सर्वांनी आजची शिवजयंती खऱ्या अर्थाने संस्मरणीय केली आहे. हा कार्यक्रम केवळ मनोरंजन नव्हता तर संस्कारांची शिदोरी होती. शिवरायांचे विचार आपल्या आयुष्यात उतरवण्याची प्रेरणा होती. शेवटी एवढंच म्हणेन की शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, ती ऊर्जा आहे, ती जिद्द आहे, ती स्वाभिमानाची ज्योत आहे. चला आपण सर्वजण ठरवूया की त्यांच्या आदर्शांवर चालत समाजासाठी काहीतरी करूया. जय भवानी, जय शिवाजी हा नारा फक्त घोष नाही, ती आपली ओळख आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करूया. धन्यवाद. चला, जय भवानी, जय शिवाजी.